नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धिमोहयसी वमे। तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम। आता ऐसिया परिबोधिशी तरी निके आम्हा करीशी। एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा तिसऱ्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला की हे प्रभो, आपल्या मतानुसार कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असेल तर आपण मला ज्ञानप्राप्तीचं साधन सांगावं, नक्की कर्माचं प्रतिपादन करावं। पण आपण केवळ कर्माचं प्रतिपादन करत आहात असं नाही, तर माझ्याकडून अत्यंत घोर कर्म ज्यामध्ये हिंसा प्रधान आहे असं युद्ध नावाचं कर्म आपण मला करण्याकरता प्रवृत्त करता। आपल्या मतामध्ये श्रेष्ठत्व ज्ञानाला आहे आणि मला मात्र आज्ञा करत असताना कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन। त्यामुळं मी कर्म करावं का ज्ञानप्राप्तीचं साधन करावं असा माझ्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून आपण माझी योजना अत्यंत घोर कर्मात का करत आहात? जणू काही एकीकडे कर्माची प्रशंसा करायची आणि दुसरीकडे ज्ञानाची प्रशंसा करायची, असं परस्परामध्ये मिसळणारी जी वाक्य त्याला व्यामिश्र वाक्य असं म्हणतात। जणू काही आपलं वचन व्यामिश्र स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे आपण माझ्या बुद्धीला जणू काही भ्रमितच करत आहात असं मला वाटतंय। त्यामुळे भ्रमही निवृत्त करा, व्यामिश्र स्वरूपाचं वाक्याचं प्रतिपादनही करू नका आणि त्या निश्चित करून एकाच मला प्रतिपादन करा की ज्यामुळे मला श्रेय प्राप्त करता येईल। अशा प्रकारचा भाव या 2 श्लोकातून प्रतिपादन केल्यानंतर भगवान परमात्मा या तिसऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकापासून अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे। दुसऱ्या श्लोकावर असणारं काही चिंतन आपण ज्ञानोबारांच्या शब्दांच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। भक्तराज अर्जुनाने प्रामाणिकपणाने शरणागतीचा भाव पत्करल्यानंतर आपल्याविषयी असणारा जो अंतःकरणातला आत्मनिवेदनाचा भाव तोही प्रगट केला आहे। शरणागती पत्करत असताना ज्याला आत्मनिवेदन करायचं आहे, आपलं अंतःकरण समर्पित करायचं आहे, त्या समर्पणाच्या भावामध्ये काय काय भाव असावे ते सगळे भाव ज्ञानोबारा या ओव्यातून प्रगट करतात। भक्तराज अर्जुन मान्य करतात, मी आधीची काही नेणे। मनुष्याला जेव्हा ज्ञान प्राप्त करायचं असेल ना, तेव्हा त्याच्या मनात ही पहिली भूमिका असली पाहिजे की आपल्याला काही कळत नाही। ज्या प्रसंगाला व्यक्तीला असं वाटतं मला काहीतरी कळतं, तो समोरच्या वक्त्याचं फार लक्ष देऊन ऐकत नसतो किंवा जिज्ञासेच्या भूमिकेतून सुद्धा ऐकत नसतो। ऐकायचं म्हणजे काय ऐकायचं? उगाच लोक म्हणतात महाराज तुम्ही कीर्तनाला जात नाही म्हणून जायचं, असाही कधी कधी प्रकार असतो। म्हणून त्यामध्ये मनुष्याला हे पहिल्यांदा मनामध्ये असलं पाहिजे की मला काहीच कळत नाही, म्हणजे जाणण्याच्या भूमिकेतून मनुष्य ऐकू शकतो। संदेह निवारण करायचं असेल तरी मनुष्य ऐकू शकतो आणि प्रामाणिकपणाने कळालं पाहिजे। गुरुवर्य डॉक्टर बाबा वैकुंठवासी खंदारकर महाराजांचं एक वाक्य पाठामध्ये सांगत असतात। त्यांनी आपल्या जीवनामध्ये एवढा अभ्यास केला, बाबा प्रसंगाला ही गोष्ट कधी कधी सांगतात बघा। साधकाने आपल्या जीवनातला जो अभ्यास करत असताना बऱ्याचदा आपल्या हे लक्षात येत नाही, आपल्याला जे जीवन प्राप्त झालं त्या जीवनातले अनमोल क्षण केवळ आपल्या अधिकाराचे असतात, पण मात्र आपण ते जीवनातले अनमोल क्षण कधी कधी समाजातल्या एखाद्या व्यक्तीला देतो किंवा बऱ्याचदा आपल्या जीवनातले अनमोल क्षण आपण व्यर्थ असणाऱ्या कार्यामध्ये खर्च करतो, ते देऊ नये। म्हणून तो सुभाषितकाराने असं म्हटलं आहे, क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत। क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम। क्षणाक्षणाने मनुष्याने विद्या संपादन करावी आणि कणाकणाने त्याने धन संग्रह करावा। ज्याच्या जीवनातला क्षण वाया जातो त्याला ज्ञान संपादन करता येत नाही
आणि ज्याच्या जीवनातला कण वाया जातो त्याला धन संग्रह करता येत नाही. आपल्याला धनाच्या संग्रहाची गरज नाही. आपलं परमार्थ महाधन विद्याधनम सर्वधनम प्रधानम, हे सगळ्यात मोठं धन आपलं ते आहे. आणि म्हणून साधकीय जीवनामध्ये एकतर नामस्मरण हे धन कमवावं किंवा विद्या नावाचं धन कमवावं. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा पाठामध्ये म्हणायचे बघा, व्यसनाने बहुनी संती, व्यसन अनेक प्रकारचे आहे पण खरे व्यसन मात्र दोनच आहे, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. एकतर विद्येचा अभ्यास करणं हे व्यसन किंवा छंद आवड असावी. व्यसन म्हणजे छंद आवड. आणि जिथे मनुष्याला व्यसन असतं त्या व्यसनामध्ये त्याला शीन होत नाही. ज्ञानोबांचं वाक्य आहे की नाही, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशे आणि न भुलवी तरी ते काही. व्यसन आहे आणि मनुष्याला शीन वाटतो असं कधीच होत नाही. या सगळ्याचा भाव असा आहे, क्षणाक्षणाने मनुष्याने विद्या धन संग्रह करण्याचा प्रयत्न करावा आणि तीही विद्या त्याने प्रगट करूच नाही. ज्ञानोबांची भाषा आहे की नाही, न मिरवी अभ्यासशिले. आपण केलेला अभ्यास त्याने मिरवायचा नसतो किंवा आपण केलेला अभ्यास प्रसिद्धीसाठी विकायचा सुद्धा नसतो. न शके विको जोडले स्फितीसाठी. या सगळ्या 13व्या अध्यायातल्या ओव्या आहे. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी, वाचस्पतीचे ने पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडिवे माझी दडे, महिमे भेने. या सगळ्याचा भाव मला एवढा सांगायचा आहे की क्षणाक्षणाने मनुष्याने विद्या संपादन करावी. दररोज त्या सदाचार मकरंदामध्ये की बहुधा कोणत्या आता ग्रंथामध्ये माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी असं म्हटलंय की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये दररोज कमीत कमी 1 श्लोक पाठ करावा. नाही शक्य झालं तर अर्धा का होईना श्लोक पाठ करावा. तेही नाही शक्य झालं तर कमीत कमी अर्ध्यातल्या अर्धा तरी पाठ करावा. म्हणजे एका श्लोकामध्ये 32 अक्षर आहे. नाही शक्य तर कमीत कमी 8 तरी अक्षर पाठ करावे, 16 अक्षर पाठ करावे. तेही शक्य नाही तर 8 तरी अक्षर पाठ करावे की नाही. म्हणजे विद्येशिवाय मनुष्याने जीवन वाया घालवूच नये. वैकुंठवासी ते मारुती महाराज थोरात आहे ना, साधक आश्रमात राहायचे. बऱ्याचदा आम्ही त्यांना पाहिलं, ते सायंकाळी आश्रमामध्ये फिरायचे आणि दररोज त्यांनी कागदावर काही ना काही लिहिलेलं असायचं. तर ते दिवसभरामध्ये आपण ज्या ओव्या वाचल्या, जी श्लोक वाचली, तिथे पाठांतर करायचे. आत्ताच आम्ही प्रवास केला ना ऋषिकेशला, तर गुरुवारी मारुती बाबासोबत प्रवास करत असताना बाबांकडे एक भगवद्गीता आहे आणि ती किती वर्षापासून जुनी असेल काही सांगता येत नाही, पण बाबांचे ते खिशात आहे. आता विमानतळावर आम्ही लवकरच गेलो. आता लवकर गेल्यानंतर आम्ही बसलो. सीताराम महाराज होते, मोठे माऊली, आरू महाराज, सगळी मंडळी होती. तर तेवढ्या काळामध्ये बाबांनी भगवद्गीता आपल्या खिशातून काढली आणि पारायणाला प्रारंभ केला. काय विद्याभ्यासी जीवन असेल ना. याही काळामध्ये क्षण वाया जाऊ द्यायचा नाही. क्षणाक्षणाने विद्या संपादन करत राहावी. कदाचित एखादा व्यक्ती म्हणेल, आता आम्हाला विद्येची काय गरज आहे. जर आपण मुक्त झालो तर व्युत्पत्ती आघवी विसरीजे, त्याची काही आवश्यकता नाही. पण जर उणीव राहिली तर ज्ञानोबा म्हणतात, ते तर जीवित्वा जाहली होती अवधी, ते तेची पुढते निरवेदी नवी लाही. ज्या बुद्धीचा वियोग त्याला झाला होता ना, तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. जर एखादा पुरुष उणीव राहिली आणि कदाचित योग भ्रष्ट झाला तर जी बुद्धी त्याने आतापर्यंत या जीवनात कमवलेली आहे ती बुद्धी त्याला आगामी जन्मामध्ये तशाच तशी प्राप्त होते, तशाच तशी. म्हणून कधीही आपली क्षण विद्या अभ्यासाशिवाय वाया घालवूच नये. मला खंदारकर महाराजांचं उदाहरण सांगायचं आहे. मग त्यांनी आपल्या जीवनामध्ये बाबा सांगत असतात, जवळपास 45 वर्षाच्या वयापर्यंत फक्त अध्ययनच केलं आणि असं अध्ययन केलं, रात्रभर ते अध्ययन करायचे. जर कदाचित त्यांना विश्रांती लागली तर ते कंदिलाची वात थोडी लहान करायची, विश्रांती करायची आणि 1-2 तासाची विश्रांती झाली, जाग आली की दिव्याची ज्योत मोठी करायची, पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायची. तसा अभ्यास तुकाराम महाराज महामुनी यांनी सुद्धा एवढाचा अभ्यास केलेला आहे बरं. ज्यांनी अध्यात्म शांतीपीठाची स्थापना केली त्यांनी तर एवढा अभ्यास केला, त्यांच्यामध्ये स्पर्धा असायची. एका खोलीमध्ये 2-3 विद्यार्थी असेल ना,
तर मग अभ्यास असा करायचा की इतराला कळता कामा नये. झोपण्याचं नाटक करायचं आणि झोपायचं नाही, बाकीचे झोपले की आपण अभ्यास करायचा आणि त्यांची जाग होण्याची वेळ आली की आपण झोपून राहायचं. म्हणजे जणू काही समोरच्याला असं वाटावं हा झोपलेलाच आहे, अभ्यास तर काही केलाच नाही. अशी पण स्पर्धा असावी. त्याने ते श्लोक घोकून घोकून त्यांना रक्ताची वांती पण झाली. इतका अभ्यास आपल्या पूर्वसुरीने केला आहे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, म्हणून ते घोकलेलं वाया जात नाही. ही सेवा आहे अक्षरांची. आणि मग त्यांनी एवढा मोठा जीवनामध्ये अभ्यास केला तरी ते उतार वयामध्ये ज्ञानोबारांच्या मंदिरामध्ये कीर्तन ऐकायला यायचे. आणि मग आता त्यांचा अभ्यास कुठं आणि नवीन होतकरू असणारे युवा कीर्तनकार कुठं, असा प्रकार आहे की नाही. मग कोणीतरी त्यांना विचारलं, महाराज सगळे लोक तुमचं अनुकरण करतात, तुमच्या ग्रंथाचं अध्ययन करून नवीन विद्यार्थी अभ्यास करतात आणि तुम्ही तर नवीन विद्यार्थ्यांचं सुद्धा कीर्तन ऐकतात, काय गरज आहे. त्यांनी दिलं उत्तर फार महत्त्वाचं. ते म्हणले, माझे ज्ञानोबा आहे, कोणाच्या मुखातून काय वदवून घेतील काही सांगता येणार नाही, म्हणून कीर्तन ऐकायचं, मला त्याचा विस्तार नाही करायचा. मी ओवीचा भाव काय सांगतो आहे, मी आधीची काही नेणे. अगोदर आपल्याला ज्ञान संपादन करायचं असेल तर आपल्या मनामध्ये हा भाव असला पाहिजे की मला काहीच कळत नाही. ज्या व्यक्तीला असं वाटतं मला काहीतरी कळतं आहे, तो व्यक्ती ऐकत असताना श्रद्धेने बऱ्याचदा ऐकत नाही. तो चिकित्सेने ऐकतो किंवा पूर्वग्रह दूषित भावनेनं ऐकतो किंवा ऐकत असताना वक्ता कुठं काही सिद्धांतामध्ये प्रमेयामध्ये चूक तर करत नाही ना, असं म्हणून तो ऐकतो. आणि मग त्याचं श्रवण तुकोबारांना सुद्धा मान्य नाही. गुणदोषावरी मन असं त्याचं श्रवण आहे, ते मान्य नाही. भक्तराज अर्जुनाचं काय आत्मनिवेदन आहे, मी आधीची काही नेणे वरी कवळीलो मोहे येणे, श्रीकृष्णा विवेक या कारणे पुशला तुझं, मला अगोदरच काही कळत नाही, त्यातही पुन्हा मी मोहाने ग्रस्त झालो आणि मोहातून माझी सुटका व्हावी याकरिता मी आपणाला विवेक विचारला. पण तुमचं आश्चर्य मात्र असं आहे की उपदेश करत असताना, हिताचा उपदेश करताना आपण मात्र मला गुंतागुंत करून सांगता. सांगा बरं देवा, मी तुमचं अनुसरण करत आहे, शरणागत झालो आहे आणि शरणागत जो आपला आला आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण असं करावं का. आम्ही तर आमचं शरीर मन जीव भाव तुमच्या बोलण्याला देऊन टाकलेला आहे, अर्थात समर्पण केलं आहे. आणि त्वाच ऐसे करावे, जर तुमच्यासारख्याने असं करावं तर आता आमच्या जीवनातलं सगळं संपलंच की, असाच म्हणण्याचा प्रसंग आहे की नाही. शरणागताची उपेक्षा करता कामा नाही. तुकोबारांचे एक वचन फार गोड आहे बघा, भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा. कधीही परमात्मा आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही. देवा, शरणागताच्या बाबतीत असं करावं का. आवर्त रामायणामध्ये फारच गोड प्रसंग आला आहे. त्या रावणाला समजावून सांगितलं बिभीषणाने, आकळी साधूशी दुर्जनाची बुद्धी, पण त्या रावणाने मात्र बिभीषणाचं ऐकलं नाही. पण ते असं म्हटलं आहे की सर्पाला दूध पाजलं तर त्याच्या जीवनामध्ये दुधाचा उपयोग होत नाही, केवलम विषवर्धनम, त्याच्या जीवनातलं विष वाढतं. तसं एखाद्या पुरुषाला जर आपण उपदेश केला तर तो शांततेसाठी नाही, प्रकोपाय, त्याच्यामध्ये प्रकोप निर्माण होतो. आणि म्हणून रावणाने बिभीषणाचा भरसभेमध्ये अपमान करून लत्ता प्रहार केला. बिभीषणाने रावणाचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले, शरणागत झाल्याबरोबर बाकी भगवंतांनी काही विचारलं नाही, एकच काम केलं, आल्याबरोबर बिभीषणाचा अभिषेक केला, राज्याभिषेक केला आणि बिभीषणाला सांगितलं की सुवर्णमय असणारी लंका, त्या लंकेचा अधिपती तो होणार आहे. अजून युद्ध व्हायचंय, युद्धाचा निकालही लागायचा आहे. बऱ्याचदा असं घडतं की नाही, ते निवडणुकीच्या अगोदर चेहरा दाखवावा लागतो, तसाच प्रकार झाला. अजून तर युद्ध व्हायचंय, निकालही लागायचा आहे आणि त्याच्याही अगोदर प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाचा लंकेच्या राज्यपदावर अभिषेक केला. सुग्रीवाने ते विचारलं, म्हणे का हो प्रभू, अजून तर युद्धाचा निकाल लागायचा आहे आणि यदा कदाचित तुमचं सामर्थ्य पाहिल्यानंतर रावण जर शरण आला तर मग तुम्ही करणार काय. रावण शरण आला तर युद्ध करता येणार नाही, लंका तर रावणाची रावणाकडेच राहणार, बिभीषणाला देणार काय.
भगवंताने सांगितलं, जर असा प्रसंग आला तर मी माझ्या शरणागताची उपेक्षा करणार नाही. सुवर्णमयी असणारी लंका बिभीषणाला देईल, न रावणाला माझी अयोध्या देईल, अयोध्या देऊन टाकेल, मी वनात राहील, पण माझ्या शरणागताची उपेक्षा होऊ देणार नाही. नाहीतर रावण शरण आला आणि तो मला मलाच लंका पाहिजे, तर बिभीषणाला काय द्यायचं? प्राण जाई पर वचन न जाई. माझं वचन काय आहे? बिभीषणच लंकेचा अधिपती होणार. रावणाची समजूत आपण करू, त्याला अयोध्येचं राज्य देऊ. अनुसरली या काय ऐसे की जे, आम्ही शरण आलो आहे तुम्हाला आणि तुम्ही असं करावं का? इथपर्यंत आपण भाव पाहिला. आता असाच जर आपण उपदेश करणार असाल प्रभू, तर त्या उपदेशाचे परिणाम काय होतील किंवा माझ्या मनाची भावना काय आहे ते आता ज्ञानोबाराय पुढे 13व्या ओळीपासून सांगतात. आता ऐसिया परी बोधिशी तरी निके आम्हा करीशी, येथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. देवा, आता अशाच प्रकारे, परी म्हणजे प्रकारे, अशाच प्रकाराने जर आपण मला बोध करणार असाल तर कोणत्या प्रकारे? एकीकडे कर्माचं सर्वथैव निराकरण करायचं, म्हणजे स्वस्वरूपामध्ये कर्माला थोडी सुद्धा जागा द्यायची नाही. आणि दुसरीकडे मात्र ततो युद्धायुज्यस्व, किंवा अर्जुना तो युद्ध नावाचंच कर्म केलं पाहिजे, म्हणजे कर्माचा उपदेश करायचा आणि माझ्यासमोर ब्रह्मस्थिती प्रतिपादनही करायची. असा 2 प्रकारचा उपदेश जर आपण करत असाल तर देवा, निके आम्हा करीशी. निके म्हणजे चांगलं, फार चांगला आपण करत आहात बरं. इथे निके शब्दाचा अर्थ होतो चांगला, पण त्या चांगल्या शब्दाचा तर चांगला असा अर्थ मात्र नाही बरं. उपदेश करत असताना तो एकनिष्ठ अशा प्रकारचा उपदेश असावा. जर आपल्या बोलण्यामध्ये संदिग्धपणा असेल किंवा त्यामध्ये गुंतागुंत असेल तर माझं कल्याण होणार नाही. पण असाच प्रकार तुमचा उपदेशाचा असेल तर देवा, आपण फार माझं चांगलं करत आहात बरं, हा एक प्रकारचा टोमणा आहे. देवा, तुम्ही माझं चांगलं करत नाही, पण आता मोठ्या माणसाला म्हणावं कसं की तुम्ही माझं वाईट करत आहात? आपल्या मराठी भाषेची एक गंमत आहे बघा. शब्द एक प्रकारचा असतो आणि अर्थ मात्र त्याचा विरुद्ध असतो. समजा आता एखाद्या व्यक्ती आपल्या घरी आला, त्याचं भोजनही झालं आणि जाण्याची वेळ आली, तो घरातून बाहेर पडताना काय म्हणतो? येतो, असं म्हणतो की नाही? आणि आपणही काय म्हणतो? या. आता आपण त्याला या म्हटलं, तोही येतो असं म्हटला, मग खरं सांगा बरं, तो येतो का? नाही, तो काय होतो? निघून जातो. तो त्याचा येतो म्हणण्याचा अर्थ असतो की जातो, आणि आपला या म्हणण्याचा अर्थ काय असतो? लवकर जा, असा अर्थ असतो की नाही? म्हणजे मराठी भाषेमध्ये शब्द जरी एक असेल तरी त्याचा भावार्थ काढत असताना बऱ्याचदा वेगळा अर्थ होऊ शकतो. तसं याही बोलण्यामध्ये निके आम्हा करीशी, देवा, आपण आमचं फार चांगलं करत आहात बरं, याचा अर्थ चांगलं करत आहात का? नाही, आपण माझं चांगलं करत नाही. संदिग्धपणामध्ये आपण उपदेश करता, याचा अर्थ यामध्ये माझं अकल्याण आहे किंवा याच्यामध्ये माझा ओखटेपणा आहे. तरी निके आम्हा करीशी, आणि अशा उपदेशातून येत ज्ञानाची आस कायसी. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणता, देवा, आपल्या बोलण्यातून ज्ञानाचे कायसी आस, आस म्हणजे आशा किंवा अपेक्षा, आपल्या उपदेशातून मला ज्ञान प्राप्त होईल अशी मी अपेक्षा तरी कशी करावी? कारण आपल्याच बोलण्यामध्ये संदिग्धपणा असेल तर मला ज्ञान प्राप्त होईल अशी मी अपेक्षा करू शकत नाही. कारण ज्ञानप्राप्तीचा योग आला की तुम्ही कर्म सांगणार, कर्मण्येवाधिकार असते. मग आता कर्माचं महत्त्व सांगितलं की मी कर्माचं आचरण करणार, आणि ते करत असताना आपण पुन्हा आत्मज्ञानाचा उपदेश करणार, म्हणून या बोलण्यातून मला ज्ञानाची अपेक्षा प्राप्त होणार नाही. हा झाला पहिला भाव. एकतर ज्ञानाची अपेक्षा नाही म्हणजे ज्ञान मला मिळणारच नाही, कारण आपल्या बोलण्यामध्ये एकनिष्ठपणा नाही. दुसरा परिणाम काय झाला पुढे सांगतात, तरी जाणीवेची किर सरले, परी अनेक एक असे झाले, जे थिते डहुळले मानस माझे. देवा, दुसरा परिणाम मात्र असा झाला की आता तुमच्या बोलण्यातून ज्ञानाची आशा करावी ही संभावना मी सोडून दिलेली आहे. माझ्या मनामध्ये हा पक्का निश्चय झाला की तुमच्या बोलण्यातून माझी जाणीव पूर्ण होणार नाही. जाणीवेचे कीर, कीर म्हणजे निश्चयाने, या जाणीवेची भावना निश्चितपणाने सरली म्हणजे संपलेली आहे. परंतु ते जाऊ द्या,
ज्ञानप्राप्तीची अपेक्षा मी करत नाही, पण युद्धाला येत असताना जी काही माझी मनस्थिती होती ती एक परताबरी होती. पण तुमचं वचन ऐकल्यानंतर आता माझी मनस्थिती इतकी बदलली आहे की काय करावं हेच मला सुचत नाही. पहिल्यांदा भक्तराज अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलं, न योत्से, मी युद्ध करणार नाही. मी सर्वथान झुंजे येथे, म्हणजे युद्ध करायचं नाही, भिक्षा मागता भली, या निश्चयावर मी दृढ होतो. हा माझा निश्चय दृढ होता. पण तुम्ही सांगितलं अर्जुना, योग कर्म सुकौशलम योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय, तुला प्रसाद प्राप्त होईल, प्रसादमध्ये गच्छती. त्यामुळे ज्ञानाची अपेक्षा तर राहिलीच नाही. माझा जो पूर्वीचा निश्चय होता की मला युद्ध करायचं नाही, पण तुमची वचन ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की कर्माचरण केलं पाहिजे. माझं जे मन स्थिर होतं ते आता स्थिर राहिलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा अस्थिरपणा प्राप्त झाला. जे थिते डहुळले मानस माझे, थिते म्हणजे स्थिर स्वस्थ असलेलं जे माझं मन आहे, डहुळले ते विचलित झालं किंवा ते खवळलं. आणि त्याचं कारण काय आहे? आपलं वचन. ज्ञानाची अपेक्षा तर मला करता येणार नाही, पण दुसराच परिणाम माझा झाला की युद्धाच्या बाबतीतला माझा निश्चय बदलला. आणि आता युद्ध करावं का न करावं असा पूर्वी माझा संभ्रम होता. माझा तर निश्चय एकच होता, न योत्से. अगोदर असं म्हटलंय, न चैतद्विद्मः कतरन्न गरियो यद्वा जयेम यदि वानो जयेयु याने वहत्वान जये विषामस्ते वस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. मला हे काहीच कळत नाही, म्हणजे कळत नाही हे मला कळत आहे, परंतु न योत्से असा माझा निर्णय होता. आता त्या बाबतीत काय करावं हेही माझ्या लक्षात येत नाही. असं तुमचं वचन मला गोंधळात टाकणार आहे. पण देवा, एवढं मात्र आहे की तुम्ही मला मोहात टाकाल अशी माझी अपेक्षा नाही. मोह निवृत्त करणारच आहात आपण, पण जणू काही माझ्याच बुद्धीला मोह निर्माण झाला आहे. तुमच्या वचनाचे 3 प्रकारचे अर्थ माझ्या आता लक्षात येते आहे. ते पुढच्या 2 वयातून 3 प्रकारचे अर्थ सांगतात. तेवीची श्रीकृष्ण आहे तुझे चरित्र काही नेनिजे, जरी चित्त पाहासी माझे येणे मिशे, ना तरीच कविता हासी माते, की तत्वची कथिसे ध्वनिते, हे अवगमिता निरुते जानवेना, मनोन ऐके देवा, हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेका सांगावा मराठाजी. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. तेवीची, त्याचप्रमाणे, म्हणजे पहिल्यांदा 2 ओव्यात भाव काय सांगितले, तुमच्या बोलण्यातून ज्ञानाची अपेक्षा कशी करावी. आणखीन एक भाव सांगितला की माझं स्वस्थ असलेलं जे मन आहे ते मात्र आता खवळलं किंवा ते अस्थिर झालं. पण देवा, त्याचप्रमाणे मला असंही वाटतं आहे की आपल्या वचनातून कदाचित 3 प्रकारचे परिणाम आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात. कोणता कोणता परिणाम आहे? तेवीची, त्याचप्रमाणे, श्रीकृष्णा, हे तुझे चरित्र काही नेण्याचे, तेव्हा तुमचं असणारं वर्तन किंवा चरित्र मी कशाही प्रकारे जाणू शकत नाही. आणि खरंच आहे, देवाचं असणारं चरित्र सामान्य प्रकारच्या व्यक्तिमत्वाला अवगम होणं हे फार कठीणच आहे. म्हणून तर भगवंताच्या चरित्राच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांचे आक्षेप काय असतात की असं घडणं शक्य नाही, किंवा देवाने असं तरी का करावं, असंही बऱ्याच लोकांना वाटतं की नाही. पण ते चरित्र देवाचं आहे आणि सामान्य पुरुषाला ते कळू शकत नाही. भगवंताचं पुढे येणारं एक वचन फार गोड आहे. नमे विदुः सुरगणा प्रभवम न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षिणांच सर्वशः. हे अर्जुना, मला कोणी जाणू शकत नाही. देवांचा असणारा समुदाय, महर्षींचं असणारं ज्ञान हे सुद्धा मला जाणू शकत नाही. का? मी सर्वांचा आधी कारण आहे, आणि जे कारण असतं कार्य त्याला कधीही जाणू शकत नाही. हा एका प्रसंगाला जाणू शकेल. काय होईल? जरी वाढणारं झाड परत मुळाकडे येईल तर मला हे जाणू शकतील, किंवा तरंगामध्ये समुद्र साठवला जाईल तरी हे मला जाणू शकतील. पण असं घडणं शक्य नाही. त्यामुळे मला जाणतीलच हे कधीही शक्य होणारच नाही. म्हणून देवा, तुमचं असणारं हे चरित्र काही नेणीचे मला मात्र काहीच कळत नाही.
कदाचित तुमच्या बोलण्यातून जरी चित्त पाहासी माझे येणे मिशे, या निमित्ताने कदाचित आपण माझं चित्त किंवा मन पाहत असाल, किंवा नातरी झकवीत हासी माते, आपल्या बोलण्यातून कदाचित आपण मला फसवीत असाल. आणि तिसरा प्रकार की तत्वची कथिसे ध्वनिते, किंवा अत्यंत गूढ अर्थाने किंवा संक्षेपतः आपण तत्वाचंच प्रतिपादन करत असाल. तीन प्रकारचे पर्याय मांडले बरं. देवाच्या वचनातून एकतर माझ्या या अर्जुनाचं मन कसं आहे, म्हणजे काय, श्रवण करण्याकरता योग्य आहे की नाही. म्हणून इथे प्रकार करत असताना श्रवणाच्या बाबतीमध्ये दोन पर्याय आपल्याला सापडतात. बऱ्याचदा परमात्मा जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलतात तर त्या बोलण्यातून आपलं वचन ग्रहण करण्याकरता समोरचा व्यक्ती पात्र आहे का नाही याची परीक्षा केली जाते. उदाहरण आपलं आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पाणी पिण्यासाठी माता भगिनी मातीचा घट किंवा त्याला मडक म्हणतात, खरेदी करतात की नाही, माठ खरेदी करतात. पण तो खरेदी करत असताना अगोदर त्याची परीक्षा करतात, त्याला ठोकून बघतात की नाही. जर तो अग्नीमध्ये चांगला भाजलेला असेल आणि त्याचा खणखण असा जर आवाज आला तर ती माता भगिनी त्या माठाची खरेदी करते. सामान्य परीक्षा आहे ही. तसं भगवान असं म्हणतात, 9 अध्याय पूर्ण झाल्यानंतर आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले. 10व्या अध्यायामध्ये परमात्मा म्हणतात, आम्ही आतापर्यंत जे प्रवचन केलं अर्जुना ते प्रवचन नव्हतं, मग तुझं आमच्या बोलण्याकडे लक्ष कसं आहे का लक्ष नाही याकरिता आम्ही परीक्षा केली. आपल्याला जर एखादा व्यक्ती अर्ध्या कीर्तनात असं म्हटला की आतापर्यंत मी कीर्तन सांगितलंच नाही, तुमचं आमच्याकडे लक्ष होतं का नव्हतं हे पाहिलं तर आपल्याला कसं वाटेल. तुझे अवधानची पाहिले तव टाचे नव्हे भले पुरते आहे. तुमचं अवधान उणीव संपन्न नाही, चांगल्या प्रकारचं पूर्ण आहे. म्हणून कदाचित परमात्मन या बोलण्यातून तुमच्या बोलण्याकडे माझं लक्ष आहे की नाही असं कदाचित तुम्ही माझं चित्त तर पाहत नाही ना, हे मला वाटतं आहे. दुसरा पर्याय या गीतेमध्ये शेवटी आलाय बघा. भक्तराज अर्जुनाला परमात्म्याने विचारलं, अर्जुना मी तुला आतापर्यंत सगळं सांगितलं, तू एकाग्र चित्ताने श्रवण केलं की नाही, सांग बरं. जर श्रवण केलं असेल, हा उपदेश तुला प्रतिपादन केला, एक चित्ते फावा गेला आहे, किंवा आम्ही जैसे जया रीती उगानिले कानांच्या हाती तैसेचे तुझ्या चित्ते पैठे केले की, अथवा उपेक्षेवरी वाळवणे सांडिले माझारी. असं तर काही झालं नाही ना. मी तुला आतापर्यंत सांगितलं बघा. एक आहे 10व्या अध्यायामध्ये वाक्य आणि एक वाक्य 18व्या अध्यायामध्ये. मी सर्व तुला प्रतिपादन केलं, एकाग्र चित्ताने ऐकलं ना. आणि जर एकाग्र चित्ताने ऐकलं असेल तर मला सांग बरं, जशा प्रकारे मी तुझ्या कानांच्या हातात दिला, ब्रह्मज्ञानाची पद्धती आहे. ब्रह्मज्ञान द्यायचं असेल तर ते कानाच्या हातात द्यावं लागतं, आणि कानाच्या हातातून दिल्यानंतर ते हृदयापर्यंत कानाने पोचलं पाहिजे. म्हणजे कानावर जबाबदारी आहे की देवाच्या मुखातून घ्यायचं, कानाच्या हाताने घ्यायचं आणि हृदयापर्यंत ते पोहोच केलं पाहिजे. जबाबदारी आहे ना. आपण घराकडून एखाद्या व्यक्तीचे काही पदार्थ आणतो, त्यांनी आपल्या हातात दिले तर आपण धर्मशाळेपर्यंत ते पोच केले पाहिजे ना त्या व्यक्तीपर्यंत. हे जसं व्यवहारामध्ये घडावं तसं कानाच्या हातामध्ये दिलं ते चित्तापर्यंत पोचलं का नाही का, किंवा मध्यंतरीच माझारी गेले सांडे विखुरी असं घडता कामा नये. म्हणून मला तर असं वाटतं देवा, आपल्या वचनातून कदाचित आपण माझ्या अंतःकरणाची परीक्षा करत आहात. पहिला अर्थ, जरी चित्त पाहासी माझे येणे मिशे. म्हणून तर ही अधिकार बघावा हे कोणत्याही व्यक्तीला, कारण अनधिकार जर व्यक्ती असेल आणि जर त्याला आपण महत्त्वाची गोष्ट दिली असेल तर त्याचाही लाभ होत नाही, अंततोगत्वा जगाची हानी होण्याची शक्यता असते. आपण उदाहरण पाठीमागे पूर्वी पाहिलं आहे. भगवान शंकराची उपासना करणारा भस्मासूर दररोज पृथ्वी तलावर शोध घ्यायचा आणि नूतन असणारं भस्म आणायचं
आता कधी कधी जास्त प्रमाणामध्ये लोक मृत्युमुखी पडायचे, पण कधी कधी सगळेच निरोगी असायचे ना. मग त्या काळामध्ये भस्म आणायचं कसं? त्याने भगवान शंकराला सांगितलं, प्रभू तुम्हाला तर चिता भस्म नूतन लागतंय, आणि दररोज नवीन व्यक्ती मरण पावला की नाही पाहिला या शोधण्यात माझा वेळ जातो ना. मोबाईलवर का होईना पण वेळच जातो, शोधण्यात म्हणा किंवा पाहण्यात म्हणा. मग काय करावं? भगवान शंकर म्हणाले काही अडचण नाही, मी तुला एक वरदान देतो, ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. झालं. मग आता भगवान शंकराच्या दर्शनाला गर्दी असायची, पण भस्मासुराला एखादा धष्टपुष्ट व्यक्ती आवडला की त्याने त्याच्या मस्तकावर हात ठेवायचं आणि त्याचं भस्म बाकीचे दर्शनार्थी लोक पाहिजे. ते म्हणाले, भगवान शंकराच्या दर्शनाला येऊन आपलं भस्म करून घेण्यापेक्षा घरून दर्शन करू, लाईव्ह दर्शन, पण साक्षात दर्शन नको. गर्दीच कमी झाली की नाही, कोणी दर्शनाला येणं. देवर्षी नारदांना ही माहिती नाही. नारदजी दर्शनाला आले आणि त्यांच्या लक्षात आलं हा आपल्या मस्तकावर हात ठेवणार आहे. नारदजी होते ते म्हणले, माझ्या मस्तकावर हात ठेवून तुला काय मिळणार आहे? तुझी सेवा बंद होणार आहे का? एक काम कर ना, भगवान शंकराच्याच मस्तकावर हात ठेव. म्हणे का? भस्म आणायची कटकटच राहणार नाही आणि तुला कैलासाचं राज्य मिळेल. त्याने हो, हे आतापर्यंत मला का कळालं नाही? सांगणारा भेटला नाही म्हणून तुला कळालं नाही. आता तो भगवान शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी निघाला. भगवान शंकर धावले. भगवान विष्णू प्रगट झाले मोहिनीच्या रूपामध्ये. सौंदर्य पाहिलं, भुलून गेला आणि सांगितलं, ही सौंदर्य तो कोण आहे? म्हणे मोहिनी. कुठं चालली? वर शोधण्यासाठी. अट काय? सामर्थ्य संपन्न असावा. आपलं सामर्थ्य असं आहे, भगवान शंकर आपल्याला पाहून पळतात. म्हणजे मग तुझ्याशीच मला विवाह करायचा, पण आमच्या कुल परंपरेची अट आहे, नंतर हा आपल्या मनानुसार ऐकल का न ऐकेल यासाठी अगोदरच ऐकतो का न ऐकतो हे पाहण्याची आमची पद्धती आहे. जशा प्रकारे मी नृत्य करेल, वर्तन करेल, तसं तू केलं पाहिजे. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. नाचता नाचता भगवान मोहिनीच्या रूपामध्ये परमात्म्याने आपल्या मस्तकावर हात ठेवला. भस्मासुराने तसंच केलं ना, त्याचं भस्म झालं. भगवान शंकराने त्याला वरदान दिलं, पण अनधिकारी असल्यामुळे लोकाचाही घात, प्रसंगी भगवान शंकराचाही घात होण्याची शक्यता. मग जर सामान्य वरदान देत असताना एवढी परीक्षा बघितली पाहिजे, तर आत्मज्ञान देत असताना सुद्धा परीक्षाच पाहिली पाहिजे. चित्त पाहसी माझे येणे मिशे. कदाचित देवा तुमचं चरित्र मला काही कळत नाही, पण तुमच्या वचनातून कदाचित आपण माझं चित्त बघत असाल की अर्जुन माझ्याशी एकनिष्ठ आहे का नाही, हा एक भाव असेल, किंवा मी सांगितलेलं अभिप्राय वर्म याला कळतं की न कळतं हेही पाहत असाल, किंवा दोन प्रकारचे वाक्य सांगून ह्या अर्जुनाला दोन्हीची निवड करता येते का न येते, कदाचित आपण हे पाहत असाल. चरित्र काही नेणीचे. आपलं चरित्र मला काही कळत नाही आणि देवाचं चरित्र खरंच कळत नाही. सुदामदेव जेव्हा भगवंताकडे आले ना, तर ते द्वारका नगरीत ऐश्वर्य पाहिलं, तर सुदामदेवाने ते काही भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ते पोहे त्यांनी लपून ठेवले. ते म्हणजे 3-4 घरचे मागून आणलेले मळक्या फाटक्या तुटक्या वस्त्रामध्ये ज्याला फार मोठ्या गाठी दिलेल्या आहे. आता 56 भोगसेवन करणारा परमात्मा आपले पोहे कसे काय भक्षण करतील, तर ते आपल्या उशी खाली लपून ठेवले. भगवंतांनी सुदामदेवाचे सगळे ते अंगावरचे असणारी जुनी कपडी ती स्नान करता करता काढून घेतली आणि नूतन वस्त्र परिधान करायला दिलं. जोपर्यंत राहिले तोपर्यंत सगळी व्यवस्था. आणि जेव्हा सुदामदेव घरी जाण्याकरता निघाले तेव्हा पुन्हा जुने कपडे दिले. पुन्हा चित्त पाहासी माझे येणे मिशे. चरित्र काही नेण्याचे. सुदामदेवाच्या मनातली काही भावना नाही, पण एकीकडे आपण श्रीमंतीचं वैभव भोगिलं, पण आता भगवंताने आपल्याला जुनेच कपडे परिधान करायला का बरं दिले असतील? चरित्र काही नेण्याचे. आणि सुदामदेव जेव्हा घरी येतात तर पाहतात संपूर्ण असणारी ती नगरी, सध्याच्या काळात त्याला पोरबंदर असं म्हणतात बहुतेक, तर ती सुदामदेवाची नगरी आहे, ती पुन्हा सुवर्णाची केली. का? तेवीची श्रीकृष्ण आहे तुझे, चरित्र काही नेणेचे, जरी चित्त पाहासी माझे येणे मिशे. मिश म्हणजे निमित्त. या उपदेशाच्या निमित्ताने कदाचित आपण माझं चित्त पाहत असाल असं मला वाटतं. किंवा दुसरा पर्याय ना तरी म्हणजे अथवा
जकवीत हासी माते, माते म्हणजे मला, कदाचित आपण मला अशा प्रकारचा व्यामिश्र वाक्याचा उपदेश करून आपण मला फसवीत तर नाहीत ना, असंही मला वाटत आहे. कारण जसं वेदाची असणारी पुष्पिता वाणी श्रवण केल्याबरोबर पूर्वमीमांसक फसले गेले आणि ते काय म्हणतात, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग सर्व सुख भोगीजे मनोहर, येत हे वाचुनी काही अनेक सर्वथा सुखचे नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते वेदाची असणारी प्ररोचक वाणी, त्या वाणीमध्ये ते फसल्या गेले. कदाचित असं तर आपण करत नाहीत ना, ना तरी जकविता हासे माते. तिसरा पर्याय आहे की न जानो तत्वची कथिसे ध्वनी ते, हे अवगमिता निरुते जाणवेना. कदाचित मला तर असं वाटतं आहे की आपण तत्वाचंच प्रतिपादन करत आहात, पण ते प्रतिपादन करत असताना ध्वनी ते ध्वन्यार्थाने संक्षेपतः किंवा गूढ अर्थाने सामान्य पुरुषाला ते कळू नये आणि अधिकारी पुरुषाला ते कळाल्याशिवाय राहू नये. डॉक्टर बाबा पाठामध्ये वाक्य सांगत असतात की शास्त्राची पद्धती अशी आहे की सामान्य अनधिकारी पुरुषाला ते वाक्य कळूच नाही आणि अधिकारी पुरुषाला कळाल्याशिवाय राहू नये, अशा प्रकारची त्या वाक्यांची रचना असते. म्हणून तर आपल्याकडे संप्रदायपूर्वक अध्ययन करण्याची पद्धती आहे. जर एखादा विद्यापीठीय स्तरावरही एखादा व्यक्ती जर असेल आणि जर त्याने त्या पद्धतीनुसार अभ्यास केला तर संत वाङ्मयाचा त्यालाही अर्थ लावता येत नाही. पण हे गुरु परंपरेने यावं लागतं ना, एवं गुरुक्रमे राधले. कारण कोणत्या, नाहीतर मग कर्मण्ये कर्म ये पश्येत अकर्मणीच कर्मया या निशा सर्वभूतानां, असे श्लोक जर ऐकले तर अर्थ लागत नाही. हे अर्थ सगळे परंपरेनं श्रवण करावे लागतात. गुरुक्रमे लाधले असं म्हटलं आहे. संप्रदाय धर्म असतो तो, म्हणून त्यानुसार हे श्रवण केलं तरच कळतं, अन्यथा कळत नाही. म्हणून तर पद्धती आहे ना, गुरु आणि शिष्याच्या बाबतीमध्ये एक शिष्य एक गुरु, आरुडला असाच व्यवहारू, किंवा गुरु संप्रदाय धर्मानुसार हे यावं लागतं. निरूपण भाषा प्रतिती अशाच पद्धतीची आहे. म्हणून एका श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाचे वाहते वाट केली, या गुरु शिष्याचे एकांती, असंच हे ज्ञान यावं लागतं. हा, तैसा गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्याही केलेला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासिलिया. गुरुजी प्रसन्न झाले, शिष्याला विद्याही प्राप्त झाली, पण जशी गुरु परंपरेपासून आपल्याला मिळाली तशी आपल्यापासून पुढे संक्रमित झाली पाहिजे की नाही. पण ती फळद्रूप कधी होते, संप्रदायपूर्वक जर तिची उपासना केली तर. हे द्यावं कुणाला, इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योग्य सूयती. म्हणून ही देत असताना अशा पद्धतीनं द्यावी लागते. पण कदाचित आपण तत्वच प्रतिपादन करत आहात. तत्व कशाला म्हणतात, सर्व जगताचा प्रलय झाला, निषेध झाला, तर सर्व निषेधावधीभूत जे राहतं स्वरूप, ज्याला शून्य म्हणता येत नाही आणि ज्याचं द्वैताने प्रतिपादन करता येत नाही, म्हणजे द्वैत नाही आणि शून्य नाही, त्याला तत्व सारभूत असं म्हणतात. तत् हे सर्वनाम आहे आणि ते ब्रह्माचं प्रतिपादन करणारं, आणि ब्रह्मस्वरूप स्थितीलाच तत्व असं म्हणतात. त्या तत्वाचं ज्ञान झालं की आपण त्याला तत्वज्ञान असं म्हणतो. म्हणून तत्वची आपण तत्वच सांगत असाल, पण कदाचित ते आपण गूढ अर्थाने प्रतिपादन करत आहात. हे अवगमिता, हे तीन पर्यायाचे प्रकारचे विकल्प आहे बरं माझ्यासमोर. एक तर आपण माझं चित्त पाहत आहात, किंवा मला उपदेशाने कदाचित माझ्या बुद्धीला मोहित करत आहात, किंवा तत्वाचंच गुणार्थाने प्रतिपादन करत आहात. हे अवगमिता. हे जाणत असताना किंवा अनुमान करत असताना निरुते जाणवेना, नेमकं खरं काय आहे हे मला देवा लक्षात येत नाही. आता मला खरं लक्षात येत नाही म्हणून पाठीमागची कारणं जर असेल तर म्हणून शब्दाची योजना होत असते. निश्चित आपल्याला काय म्हणायचं आहे, तीन पर्याय माझ्या समोर आहे. तत्वाचं प्रतिपादन करायचं, माझ्या बुद्धीला मोह निर्माण करायचा, किंवा माझं चित्त पाहायचं. या आपल्या बोलण्यातून नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं, अनुमान करत असताना हे मला निश्चित कळत नाही. म्हणून देवा, मनोन्यायके देवा,
आता भावार्थ न बोलावा. भावार्थ म्हणजे तो वक्तुर इच्छा तात्पर्य. तुमच्या मनामध्ये शब्द आणि शब्दाचा भाव हे फक्त तुम्हाला माहिती आहे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीला आपण काय म्हणतो? भावार्थ दीपिका. मधुसूदन या टीकेला गुडार्थ दीपिका असं म्हणतात. जे गूढ अर्थ देवाकडून राहिले ते त्यांनी प्रगट केले, आणि देवाचं मनोगत काय आहे ते ज्ञानोबाऱ्यांनी प्रगट केलं. देवाचे मनोगत तू दावीत हासी मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. तसं भक्तराज अर्जुनही म्हणतात, हे देवा, हा भावार्थ आता न बोलावा. तुमच्या शब्दाचा अर्थ त्याला शब्दार्थ म्हणतात, आणि तुमच्या मनातला जो अभिप्राय त्याला भावार्थ म्हणतात. म्हणजे आपल्याकडे शब्दार्थ, भावार्थ, गोडार्थ, ध्वन्यार्थ असे बरेच प्रकारचे अर्थ निघतात. कधी कधी शब्द शक्तीतून, पदातून जे अर्थ प्रकट होतात त्याला योगिक अर्थ असं म्हणतात. व्यवहारामध्ये जो अर्थ प्रसिद्ध असतो त्याला रूढ अर्थ असं म्हणतात. असे अनेक प्रकारचे अर्थ असतात, आणि त्यातला योग्य प्रकारचा निवडता आला की मग त्याचं स्पष्टीकरण होत असतं. म्हणून देवा, हा भावार्थ आता न बोलावा. तुमच्या मनातला भावार्थ किंवा गुणार्थ काय आहे हा आता मला सांगू नका, मला सांगा. पण काय? मज विवेक सांगावा मराठाची. मराठा म्हणजे प्राकृत किंवा मराठा म्हणजे स्पष्ट, जो गुंतागुंतीचा नाही किंवा जो कळण्याकरता अत्यंत श्रम करावे लागणार नाही. सहज, साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ते ऐकत असतानाच देवा गोठीची हे ऐकता, बोध उपज तसे चित्ता. इतकं सुगम बोलावं. सुगम त्याला म्हणतात मराठाजी. प्राकृत पद्धतीनं बोलावं, पण काय सांगावा? विवेक सांगावा. आपण जेव्हा चांगल्या प्रकारच्या श्रवणाचा आपल्याला योग येतो, किंवा एखादे ब्रह्मज्ञानी महापुरुष आपल्याला प्रारब्धाने, दैवयोगाने जर मिळाले, तर आपण त्यांना हेच प्रश्न विचारावे. श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये त्या निमी राजाने यज्ञाला प्रारंभ केला, आणि अकस्मात भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन नवयोगेश्वरांचं आगमन झालं. नवयोगेश्वर आहे ना भागवतामध्ये आलेले, त्या ऋषभदेवाचे 100 पुत्र. त्यांच्यापैकी ज्येष्ठ भरत, राहिले 99. त्यापैकी 99 पैकी 9 जण झाले योगेश्वर, राहिले 90. त्या 90 पैकी 9 जण नवखंडाचे अधिपती झाले. आता राहिले 81, तर ते 81 कर्म मार्गाचे प्रवर्तक झाले. अशी त्यांच्या 100 मुलांची संगती, आणि ते नवयोगेश्वरच नवनाथांच्या रूपाने प्रगट झाले. कबीर हरिअंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन हे त्यांचे नाव आहे. आणि ते निमीजनकाच्या यज्ञशाळेत आल्याबरोबर त्यांच्या अंगाचाच प्रकाश पडला, सगळे दिपून गेले. आणि मग जनक राजाने, कारण त्या जनकांच्या परंपरेमध्ये सगळेच विदेयी होते, सगळ्यांचं नाव जनकच आहे, फक्त प्रत्येकाचं स्वतःचं नाव वेगळं. यांचं नाव आहे निमी जनक, निमी राजा, सगळ्यांची नावं. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षण भंगुराहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. आणि नमस्कार केल्यानंतर 2-3 श्लोकामध्ये पुढे प्रश्न विचारला, अतः आत्यंतिकं क्षेमं पृच्छाम भवतो नगाहा. कारण आपला असणारा संग मला प्राप्त झाला, माझं आत्यंतिक कल्याण कशात होईल ते आपण मला सांगा. विचारणे ही केली आहे. तसं भक्तराज अर्जुनाने देवाला विचारत असताना मच विवेक सांगा. विचारलं काय? मला विवेक प्रतिपादन करून सांगा. म्हणजे योग्य प्रकारचा प्रसंग जर आला तर मनुष्याने ती संधी सोडू नये. महापुरुषांना असं लौकिक अर्थाने बाकी काही विचारू नये. विचारायचा प्रश्न तर पारमार्थिक अंगाने, माझं आत्यंतिक कल्याण कशाने होईल. म्हणून तो प्रश्न जसा भागवतामध्ये विचारला तसं इथे सुद्धा मच विवेक सांगावा मराठाची. स्पष्ट विवेक मला सांगा. किती स्पष्ट? की ज्यातून अनात्मवर्ग नीर टाकून देता येईल, आणि रससंपन्न असणारा आत्मस्वरूपाचा जो दुधाचा भाग तो सेवन करता येईल, असा परमहंसाचा विवेक आपण मला सांगावा. मज विवेक सांगावा मराठाजी. स्पष्ट का सांगावा? त्याचं कारण मला अगोदरच काही कळत नाही. हे जसं पाठीमागे सांगितलं तसं आताही सांगतात, मी अत्यंत जड असे
परी ऐसा ही निके परी ऐसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. किती प्रश्न गोड विचारला आहे. एक एक शब्द महत्वाचा. एक तर आपण एकनिष्ठ बोलावं आणि बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या अधिकाराचा विचार करून त्यालाही स्पष्ट अवगम होईल. ही वक्त्याची फार मोठी जबाबदारी असते बरं. वक्त्याला पहिल्या 10-5 मिनिटांमध्ये अंदाज आला पाहिजे श्रोत्यांचा की यांचा अधिकार काय आहे, यांना काय झेपू शकतं किंवा यांना काय कळू शकतं. सगळ्यात मोठी कसोटी त्या वक्त्याची असते. सिद्धांतच प्रतिपादन करायचा आहे, पण त्यांच्या गळी जर तो उतरावायचा असेल किंवा त्यांच्या बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये त्या प्रमेयाचं बीजारोपण करायचं असेल तर त्याला त्या पहिल्या 10-5 मिनिटांमध्ये परीक्षा करता आली पाहिजे. म्हणून तर सभा पाहूनच चतुर असणारा वक्ता कीर्तन करत असतो असं महिपती महाराजांचं वाक्य आहे. सभा पाहूनच, जशी सभा तशा प्रकारे त्याचं वक्तृत्व असतं. म्हणून देवा मी अत्यंत जड आहे, म्हणजे अत्यंत मंदमती आहे, अज्ञानी आहे, परंतु असा असताना सुद्धा चांगल्या प्रकारे मला ती श्रवण करता येईल किंवा कळेल, ही जबाबदारी तुमची आहे. चांगला एखादा जर चतुर विद्वान असेल ना समोरचा, तर त्याला सांगण्याकरता कष्ट लागत नाही. पण एखादा अज्ञानी व्यक्ती असेल आणि त्याला जर चांगल्या प्रकारे सांगायचं असेल तर मग कष्ट होतात. थोडंसं पुढं जाऊन सांगू का, कठीण सांगणं फार सोपं आहे, पण कठीण सोपं करून सांगणं हे जास्त कठीण आहे. कारण ते एकतर प्रक्रियेतूनही मांडावं लागतं, त्यांच्या शब्दातूनही मांडावं लागतं आणि तिथे वक्त्याच्या बुद्धीचा कस लागतो. नाहीतर मग असं म्हणावं लागतं, इथे नाथ महाराज खूप खोल गेले, चला पुढं, असंच म्हणावं लागतं की नाही. म्हणून मी अत्यंत जड असे परी असाही असताना निके परी असे, चांगल्या प्रकारे मला ते ऐकता येईल. नुसतं ऐकता नाही, मला ते चांगल्या प्रकारे समजेल असं देवा आपण बोलावं बरं. तैसे श्रीकृष्णा बोलावे तोवा तैसे, तसं बोलावं. पण कसं, एकनिष्ठ. एकतर आपण मला कर्माचंच प्रतिपादन करून सांगा किंवा मला आत्मज्ञान संपादन करण्याकरताच मार्ग सांगा. दोन्हीचंही प्रतिपादन एका वाक्यामध्ये मात्र मला सांगू नका. उदाहरण पुढे दिलं आहे, देखे रोगा तेचे नावे औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च भावे मधुर जैसे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जया परी. या 2 वयांचा एकत्र विचार आहे. उदाहरण दिलं आहे. आता ही ज्ञानोबारांच्या हातवटी आहे. म्हणजे सांगावं कसं, रोग निवृत्त झाला तर पाहिजे, औषधही दिलं पाहिजे, पण त्या औषधाचा परिणाम घेत असताना त्या रुग्णाने आपलं तोंड वाकडं करू नये. औषध तर दिलं पाहिजे. पाठीमागे एक भाव राहायला सांगायचा, ज्याप्रमाणे एखादी माता त्या लहान मुलाला जेव घालते, तर जेव घालत असताना बाळ जे जेव विजे ते घास एक 20 आहे की जे एका घासाचे ती 20 घास करते आणि त्याला जेव घालते. तसा मी अत्यंत जड आहे, पण असाही असताना मला बोध प्राप्त होईल, हे कार्य तुमचं आहे आणि तेच आपण केलं पाहिजे. बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. उदाहरण दिलं आहे, रोगा ते जिनावे, रोगाला जिंकून घेतलं पाहिजे. म्हणजे काय, रोग नाहीसा झाला पाहिजे. मग आता त्यासाठी काय करावं लागतं, बऱ्याचदा आपल्याला एखादा रोग झाला तर पहिल्यांदा त्या रोगाबरोबर आपलं शरीर प्रतिकार करत असतं. एखाद्या रोगाचे विषाणू आपल्या अंगामध्ये आले तर त्याला प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीराची रचना पहिल्यांदा तयार होते, प्रतिकार करते आणि प्रतिकारामध्ये कधी कधी ताप येतो, तर ती रचना तयार होत असते. पण काही काही रोगाचे ते जीवाणू विषाणू एवढे भयानक असतात, ऐकत नाही आपल्या शरीराला. मग त्यांना सहाय्य करण्याकरता औषध घ्यावं लागतं. नाहीतर पहिल्यांदा कोणताही रोग झाला, शास्त्रामध्ये असं म्हणणं आहे, लंघनम परमम औषधम, उपवाशी राहणं हे सर्वात मोठं औषध आहे. अजूनही आयुर्वेदाची परंपरा पाळणारे जे काही ऋषीमुनी आहेत ना आपल्या भारतामध्ये, ते एखादा आजार जर झाला तर पहिल्यांदा ते उपवाशी राहतात, खातच नाही काही. कारण जर आपण खाल्लं तर प्राणावर जबाबदारी येते अन्न पचविण्याची, म्हणजे त्याचं काम वाढतं.
जर आपण खाल्लं नाही तर प्राणाला मग रोग खाण्याकरता संधी मिळते. म्हणून प्राण जसं अन्न खातो तसा प्राण रोगही खातो. पण मग त्याला थोडासा वेळही दिला पाहिजे ना आपण. नाहीतर आपण 3 वेळा जर जेवत असाल तर प्राण व्यस्त, तो काय रोग खाणार आहे. म्हणून पहिल्यांदा, आणि जर प्राणाला ते रोग आटोपत नसेल तर मग औषध घ्यावं लागतं. औषध तरी द्यावे, पण ते औषध कसं असावं, रुच्च व्हावे, रुचकर असावं असं नाही. ज्ञानोबा शब्द वापरला अतिरुच्च, अत्यंत रुचकर, म्हणजे पचण्याकरता सुलभ, त्याच्याविषयी आवड असावी, आणि सेवन करत असताना ते मधुरही असावं. म्हणजे जिभेच्या बाबतीतही चांगलं. काही औषधं जिभेला गोड असतात पण पचत नाही, म्हणून ते रुचकरही असावं, पाचकही असावं, रोगाला जिंकणारही असावं. नाहीतर बऱ्याचदा आपण औषध घेतलं तर डॉक्टरच आपल्याला म्हणतात 3 दिवसांनी परत या. परत काय या? त्याचं कारणच आहे की या असणाऱ्या औषधाने हा रोग जिंकला जाईल का न जाईल सांगता येणार नाही. म्हणून रोगातेचे नावे. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये औषधाच्या आणि वैद्याच्या संबंधाने जेवढ्या ओव्या आल्या तेवढ्या सगळ्या ओव्या बाजूला काढून एक प्रबंध तयार केला, आणि तो ज्या असणाऱ्या वैद्याने आपल्या जीवनामध्ये आला तो भारतामध्ये आदर्श डॉक्टर होईल. देखे रोगातेचे नावे, आधीची साखर आवडे, तेची जरी कधी पडे, तरी सेवावीर नाका कोडे नावा नावा. अगोदरच एखाद्या व्यक्तीला साखर आवडते आणि डॉक्टरांनी सांगितलं बघा तुम्हाला जर रोग जायचा असेल तर साखर खावं लागेल बरं, तो वा चांगलं झालं की मग हे तसं घडावं. रोगाते जनावे औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे, तैसे सकळार्थ भरीत. तशा प्रकारचं आपलं वचन असावं जे सकळार्थ, ज्याच्यामध्ये पूर्ण अर्थ भरलेला आहे. अपूर्ण अर्थाचं वचन सांगू नका, कारण त्यामध्ये शंका राहते, संदेह निर्माण होतात. सकळार्थ, सगळ्या अर्थाने परिपूर्ण असलेलं तत्व सांगावे उचित. योग्य असणारं तत्व, सारभूत ज्ञान आपण मला सांगावं, आणि ज्या माध्यमातून बोधे माझे चित्त जया परी, ज्या प्रकाराने माझ्या चित्ताला बोध प्राप्त होईल असं आपण तत्वही सांगावं, उचित तत्वही सांगावं, ज्यामध्ये पूर्ण अर्थ भरलेला असेल, अशी विनवणी केली. आणि मग कदाचित परमात्मा विचारतील, अर्जुना तो माझ्याकडंच एवढी विनवणी का करत आहे, तर त्याचा परिहार पुढच्या वयापासून देणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.